नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 मार्चच्या भागामध्ये आता मित्रांनो काव्या इथं सांगते पार्थला की ती गाडी चालवायला का शिकली नाहीये ते. ती म्हणते की काव्या तू गाडी चालवायची नाहीये, शेजारी बस, मागे बस, पण तू गाडी चालवू नकोस म्हणून मी गाडी नाही चालवतो. तर तेव्हा पार्थ हो असं म्हणून मान डोलावतो आणि एकदम जोरात ओरडतो, मग तर तुम्हाला गाडी शिकलीच पाहिजे. तर तेव्हा काव्या म्हणते वेड्यात का हो तुम्ही, आत्ता इतका भीषण मी किस्सा सांगितलाय तुम्हाला. अहो हे बघा नको तो हट्ट नका करू ओ पार्थ. आणि मला भीती वाटते ओ पार्थ, असं म्हणून ती खालीच बसते. तर पार्थ तिला म्हणतो, अहो काव्या आपलं नातं स्वीकारताना सुद्धा अगोदर तुम्हाला भीती वाटतच होती ना, पण हळूहळू आपल्या संसाराची गाडी रुळावरती आली ना, मग तसंच तुम्ही गाडी शिका म्हणजे तुम्ही तुमची गाडी रस्त्यावरती चालवू शकाल. तर काव्या म्हणते काय काय चाललंय काय तुमचं, काय बडबडताय? अहो कुठलं कनेक्शन कुठं जोडताय तुम्ही पार्थ? हे बघा गाडी चालवणं हाच एक डेंजर सिग्नल आहे माझ्यासाठी. अहो मी कुणाला तरी उडवलं तर किती महागात पडणार आहे ते. तर तेव्हा पार्थ तिच्या समोरच जाऊन खाली बसतो म्हणतो, काव्य तुम्ही ना फार निगेटिव्ह विचार करताय. त्या दिवशी जर समजा मी म्हटलं असतं की मला श्रीखंड नाही जमणार, तर मग जमलं असतं का? मी जर म्हणालो असतो मी गॅस चालू करायला गेलो आणि गॅसचा जर भडका उडाला तर? मी बोललो का, दिलं का उदाहरण असं? नाही ना. माझी आई काय म्हणते माहिती आहे का? माझी आई म्हणते की माणसाने ना प्रयत्न करत राहिले पाहिजे. तर आत्ताचंच मानिनीचं बोलणं जे असतं ते आता काव्याला आठवतं. ते काव्याला म्हणत असते, "तू प्रयत्न केलेस म्हणून तुला आज हे दिवस दिसतायत." तर तेव्हा काव्याने सुद्धा तिला म्हणालेलं असतं, "प्रयत्न करत राहायला पाहिजेत नाही." आणि त्यानंतर आता पार्थ पुढे सांगू लागतो, "हे बघा काव्या, त्या दिवशी हॉकी स्टिकने माझ्यावरती अचानक वार होणार होता आणि तो तुम्ही तुमच्यावरती झेलला होतात की नाही? तो वार तुम्ही झेलला नसता आणि माझ्या डोक्याला हॉकी स्टिक लागली असती. आणि मी जखमी झालो असतो आणि तुमच्या कुशीत मी माझा प्राण सोडला असता, तर तुम्ही आयुष्यभर तुम्हा स्वतःला कोसत बसला असता, की मला गाडी चालवता आली असती तर मी पार्थचा जीव वाचवला असता." असं तो पटापटा तिच्यासारखंच बोलत असतो. तर तेव्हा काव्य तर चक्क पारच्या कानाखालीच एक जोराची मारते आणि म्हणते, "काय काय बोलताय काय तुम्ही? अहो वाटेल ते काय बोलताय तुम्ही? तुम्ही तुम्ही इतका निगेटिव्ह विचार करता ते चालतं का?" तर तेव्हा पार्थ बोलायचा प्रयत्न करत असतो तर काव्य म्हणते, "गप्प बसा तुम्ही. मी तुम्हाला कसं काही होऊ देईन? आणि जर तुम्हाला काही झालं तर मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन ना हो." तर पार्थ म्हणतो, "त्यासाठी तुम्हाला गाडी शिकावी लागेल." तर काव्या म्हणते, "शिकेन मी." तर पार्थ म्हणतो, "व्हेरी गुड. हां, हां." आणि तेव्हा काव्या तर कन्व्हिन्स झालेली असते आणि घाबरत सुद्धा असते आणि म्हणते, पण मी एकटी नाही शिकणार गाडी आणि तुम्ही मला गाडी शिकवायची." असं बोलत-बोलत पार्थच्या कुशीत जाऊन बसलेली असते. तर पार्थ म्हणतो, "हो, हो, ठीक आहे." तर काव्या हळूच म्हणते, "कसं आहे ना, माझ्याकडून जर काही चूक झाली तर मी ती कुणावर ढकलणार ना?" तर पार्थसुद्धा म्हणतो, "हो, हो, मी आहे ना, मी आहे. माझ्यावरती ढकला तुम्ही चूक." आणि म्हणतो, "उद्यापासून काव्यार्थचे ड्रायव्हिंग क्लासेस सुरू हं." तर काव्या आता हातच जोडते पार्थसमोर आणि म्हणते, "खरंच? आणि मला सांभाळून घ्या प्लीज." तर पार्थ म्हणतो, "आयुष्यभर सांभाळून घेणार. हात नहीं छोडना, साथ नहीं छोडना." तर काव्या तर पार्थला विचारते, "पार्थ तुम्ही मला सांगा तुम्ही कसं शिकलात गाडी?" तर तेव्हा तर पार्थ त्याचा किस्सा सांगत असतो आणि हा भाग त्यांनी सायलेंट केलेला आहे मित्रांनो. आणि काव्य तर मन लावून त्याचं ऐकत असते. आणि इकडे तर आता या दोघांचा सीन दाखवलेला आहे. नंदिनी आता थोडीशी रुसलेली असते ना आणि तिला हसवायसाठी जीवा जो असतो तो असं डोक्यावरती पांघरून वगैरे घेतो आणि पूर्ण चेहऱ्यावरती अशी टिट्टी वगैरे लावलेलं असतो आणि अंगठा तोंडात घेऊन एकदम लहान बाळासारखी ॲक्टिंग करत असतो. आणि ते बघितल्यानंतर तर नंदिनी खूपच हसू लागते. आणि ज्यावेळेस त्याचा हात तोंडातून बाजूला काढते तर जेव्हा रडूच लागतो, तर नंदिनी परत हसते आणि त्याचा हात परत त्याच्या तोंडात देते. आणि जेव्हा आता नंदिनीला गालावरती एक पप्पी मागतो रडत-रडत, तर तेव्हा नंदिनीसुद्धा त्याच्या गालावरती एक पप्पी देते आणि परत ती हसू लागते. आणि मित्रांनो मस्त चाललेलं असतं यांचं सगळं काही. तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी रम्या अशी छान वगैरे तयार झालेली असते आणि वसू आता तिला विचारते, "काय गं सकाळी-सकाळी एवढी तयार होऊन कुठं चालली आहेस?" तर रम्या म्हणते, "जावं लागेल आई, कारण पारचा मेसेज होता की त्याला ऑफिसला पोचायला थोडा वेळ लागणार आहे." तर वसू विचारते, "बरं ठीक आहे, पण तो का उशिरा येणार आहे हे काही कळवलंय का त्याने?" "नाही, नाही, तुला का सांगेल तो, मला लक्षातच नाही आलं. तसंही आज तो तुझ्यासोबत आजपर्यंत म्हणजे आता तुझ्यासोबत काही शेअर करत नाही ना तो." तर तेव्हा रम्या म्हणते, "तो सांगत नसेल, पण ती सांगते ना." तर वसू विचारते, "कोण?" तर रम्या म्हणते, "त्याची तात्पुरती बायको." असं म्हणून या दोघेसुद्धा हसू लागतात. आणि वसू म्हणते, "काय रम्या, काय पण टायटल दिलेस, त्याची तात्पुरती बायको." आणि मी काय म्हणते, "रम्या तुला पटते का बघ? आपण या नावाचे म्हणजे या टायटलचं एक नाटक वगैरे काढूयात का? हे छान टायटल आहे एकदम मला आवडलंय, त्याची तात्पुरती बायको." असं म्हणून परत या दोघी मोठमोठ्याने हसत असतात.
तर वसू म्हणते एनिवे एनिवे हे सगळं जाऊ देत, पण हे सगळं तिने कधी सांगितलं तुला? तर रम्या सांगते काल रात्री ना मी किचनमध्ये गेले होते कॉफी बनवायला. तेव्हा ती सुद्धा ना पाण्याची बाटली भरायसाठी आलेली होती. तेव्हा ती म्हणाली की आजपासून म्हणे पार्थ तिला गाडी शिकवणार आहे. तर वसू म्हणते अरे देवा आता हे कुठलं नवीन खूळ घेतलंय तिने डोक्यात. कारण तिने ना मला जरा विश्वासाने सांगितलेलं आहे. तर वसू म्हणते अगं डोंट वरी मी नाही सांगणार ओके मग तर झालं. बरं ठीक आहे बघ तू तुझं आवर मी ना थोडं खाली जाते मला खूप भूक लागली मला नाश्ता करायचा आहे. आणि ऐक ऐक त्या विजयच्या घरचे ना कधी येणार आहे ते मला नक्की कळव. नाही नाही मानिनीला तर पटवलंय मी पण विक्रमला सुद्धा सांगायला पाहिजे ना म्हणून म्हटलं मी. असं सांगून ती आता खाली निघून जाते. आणि इतक्यातच रम्याच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो आणि त्यावेळेस रम्या तो मेसेज वाचते त्याच्यावरती लिहिलेलं असतं हे गॉर्जियस गुड मॉर्निंग. तर रम्या विचार करते हे कोण आहे आणि त्याच्यावरती रिप्लाय देते हु इज दिस. आणि तेव्हा तिकडून समोरून रिप्लाय येतो म्हणजे व्हॉइस नोट येते आणि तेव्हा रम्या ती व्हॉइस नोट ऐकते तर तिकडून विजय बोलत असतो अरे मिसेस मतकरी तुम्ही अजून माझा नंबर सेव्ह केलेला नाही आहे. तर रम्या म्हणते अरे बापरे हाय वय विजय. तर रम्या आता परत रिप्लायमध्ये व्हॉइस नोट तयार करते म्हणते सॉरी सॉरी मी ना गडबडीमध्ये ना तुझं नाव वाचलं नाही. मिस्टर मतकरी व्हेरी गुड मॉर्निंग असं म्हणून ती व्हॉइस नोट पाठवते आणि म्हणते मिसेस मतकरी माय फूड. आणि म्हणते मी ना फक्त मिसेस देशमुख होणार मिसेस रम्या पार्थ देशमुख. असं ही सगळं एकटीच काहीतरी बडबडत बसलेली असते. आणि इतक्यात आता इकडून खाली म्हणजे वसू इथं खाली येते आणि तेव्हा मिथून काका तिथे बसलेला असतो. आणि वसू त्याच्याजवळ येऊन त्याला विचारते अरे मिथून तुला नाश्त्याचं काही माहिती आहे का? म्हणजे आत ओट्यावरती नाश्ता नाही आहे इथं डायनिंग टेबलवरती नाश्ता नाही आहे. अरे प्रकार काय आहे मानिनी तिच्या 2 सुना त्याही दिसत नाही आहेत घरात. नाही आहेत कुठे? आणि म्हणते अरे बाबा आज सगळ्यांची एकादशी वगैरे नाही आहे ना. तर मिथून काका म्हणतो आता वसुताई मला कसं कळणार आहे त्यांची संकष्टी आहे एकादशी आहे सोमवार आहे. आणि मला कोण विचारून जाणार आहे का मी काय वॉचमन आहे का गेले असतील कुठेतरी. बरं जाऊ द्या तुम्ही कलिंगड खाणार आहे का मस्त आहे थंड आहे. तर वसू म्हणते कलिंगड मी काय म्हटलं मला नाश्ता हवा आहे. नाश्ता म्हणजे काय असतं पोहे उपमा थालीपीठ असं काहीतरी. तर तेव्हा मिथून काका म्हणतो थालीपीठ अरे वा 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 माझा शब्द अडकलेला होता. 4 अक्षरी कुठलं उभं थालीपीठ आडवं ज्ञानपीठ. क्या बात आहे क्या बात आहे वा वा वा. तर वसू म्हणते मजा करतोयस माझी मजा करतोयस. त्यावर मिथून काका म्हणतो एवढी तुम्हाला भूक लागली असेल तर स्वतःच्या हाताने जाऊन बनवा ना. तर वसू म्हणते अरे मिथून मी कधीतरी स्वतःच्या हाताने नाश्ता बनवलेलं बघितलंयस का तू? तर मिथून काका म्हणतो बरोबर आहे तुम्ही फक्त लोकांना बनवतात. तर वसू आता चिडते म्हणते मिथून माझ्या नादी लागू नकोस हा. कुठं आहेत त्या तिघी माहिती आहे का तुला? आणि म्हणते जाऊ देत तुला का विचारते मी असं म्हणून काव्या मानिनी नंदिनी अरे आहात कुठे सगळे असं ती ओरडत असते पण कोणी सुद्धा ओ देत नाही. आणि इकडे तर मित्रांनो आता बाहेर पार्थ आणि काव्या इकडे कार शिकायसाठी चालत चाललेले असतात. आणि कार जवळ आल्यानंतर पार्थ म्हणतो टॅडँग. तर तेव्हा काव्या चिडतेच ती कार बघून म्हणते देशमुख सरळ ट्रक चालवायला का शिकत नाही तुम्ही मला? अहो एवढीशी गाडी कशाला? तर पार्थ म्हणतो छोटीशी मोठूशी आता हीच गाडी आहे चला. तर तेव्हा काव्या म्हणते ऐका ना म्हणजे तुमच्या पण पायाखाली ब्रेक असतील ना? तर पार्थ विचारतो पायाखाली ब्रेक म्हणजे? तर काव्या म्हणते असं काय करताय म्हणजे जो गाडी चालवायला शिकवत असतो म्हणजे चालक आणि मालक त्यांच्या दोघांच्या सुद्धा पायाखाली ब्रेक असतात ना. तर पार्थ म्हणतो इथे चालकही तुम्हीच आहात आणि मालकही तुम्हीच आहात. मी आपला बालक. आणि म्हणतो सॉरी मी ना तुम्हाला मस्तपैकी असं शेजारी बसून सपोर्ट करणार आहे कळलं. चला असं म्हणत असतो आणि तिचा हात पकडतो तर काव्य त्याला खेचून थांबवते म्हणते ऐका देशमुख थांबा बघा तुम्ही बालक वगैरे काही नाही आहे. मी बालक आहे या केसमध्ये. अहो या केसमध्ये तुम्ही माझे पालक तरी व्हा ना प्लीज. मला ना छान नीट व्यवस्थित गाडी शिकवा. मला व्यवस्थित गाडी शिकवा नाही तर मी सरळ गाडी ठोके ना. तर पार्थ म्हणतो जशी स्कूटी धडकवली होती तशी. आणि म्हणतो जुना विसराव आता चला या शिका असं म्हणून परत तिला खेचत घेऊन जावं लागतो. आणि दरवाजा उघडतो आणि जबरदस्तीने तिला आत ढकलत बसवून टाकतो. आणि काव्य आता अखेर स्टेअरिंग समोर बसते आणि देवाला हात जोडते. आणि पार्थ सुद्धा आता तिच्या शेजारी येऊन बसतो आणि म्हणतो गुड गर्ल आणि म्हणतो गणपती बाप्पा. तर काव्या हळू आवाजात मोर या म्हणते. आणि त्यानंतर आता पार्थ तिला विचारतो आता सगळ्यात आधी काय बघायचं सांगा बरं. तर काव्या म्हणते समोरचा रस्ता. तर पार्थ म्हणतो चूक. अहो ते गाडी सुरू केल्यानंतर त्याआधी सीट ॲडजस्ट करायची करा बरं सीट ॲडजस्ट. पलीकडे आहे बघा खटका. तर तेव्हा काव्या त्या सीट ॲडजस्ट करून घेते. तर पार्थ म्हणतो आता हे ओके आहे का तुम्हाला? आता रिअर मिरर ॲडजस्ट करायचं आहे बघा असं म्हणतो तर तो मिरर ॲडजस्ट करून दाखवू लागतो.
आणि विचारतो बघा या मिररमध्ये मागचं दिसते का? तर काव्यसुद्धा हो म्हणून मान डोलावते. आणि त्यानंतर पार्थ म्हणतो साईड मिरर आणि त्या काचा पलीकडचं बटन दाबा बरं. आणि इकडचं सुद्धा याने काच खाली घ्यायची. तर तेव्हा काव्य आता सर्व काही शिकत असते जसं पार्थ सांगत असतो. आणि त्यानंतर म्हणतो गाडी सुरू आधी ना पट्टा लावायचा. थांबा थांबा मी पट्टा लावतो असं म्हणून तो सीट बेल्ट घेत असतो आणि सीट बेल्ट घेता घेता हळूच काव्याच्या गालावरती पप्पी घेतो. तर तेव्हा काव्य चिडतेच भडकते त्याच्यावरती. अहो अहो देशमुख काय चाललंय काय तुमचं? ह्याच्यासाठी आणलेत का तुम्ही मला गाडी शिकवायला? तर पार्थ म्हणतो अहो नाही नाही ते असं ना गाल जवळ आला होता म्हणून म्हणून आणि फोकस फोकस गाडी शिकायची आहे ना तुम्हाला मग फोकस करा आणि सीट बेल्ट लावा असं म्हणलं तर काव्य गप्प एकदम असं सीट बेल्ट लावू लागते. आणि सीट बेल्ट लावत असताना पार्थ म्हणतोय बघा इथे इथे घालायचं आहे ते. तर काव्य म्हणते तेवढं मला येतं कळलं. तर पार्थ म्हणतो व्हेरी गुड आता ना मी तुम्हाला काही गोष्टी दाखवेन आणि तुमची परीक्षा सुद्धा घेईन. तर काव्य दुसरीकडे बघते आणि म्हणते हेडमास्टरच आहे जणू काही शिकवलं नाही अजून आणि याची परीक्षा तयार पेपर सुद्धा रेडी पहिल्या दिवशी कोण परीक्षा घेतं असं ती सगळं काही वैतागत वैतागत दुसरीकडे तोंड करून बोलत असते. तर पार्थ आता विचारतो काही म्हणालात का? तर काव्या म्हणते काही नाही चला चला आता. आणि ती वैतागलेली बघून पार्थ तर गालातल्या गालात हसत असतो. आणि यांचं तर मित्रांनो मस्त असं गोड सगळं चाललेलं असतं. आणि इकडे आता घरामध्ये हे वसू आणि मिथुन काका दोघे सुद्धा मिळून आता कोड सोडवत असतात. तर वसू म्हणत असते इथं परीक्षा बसलं ना आता 3 अक्षरी आडवं इथं क्ष आहे ना मग समीक्षा बघ बघ लिहून बघ बसते का बघ. तर मिथुन काका म्हणतो अरे वा 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 परीक्षा समीक्षा वसुताईने पूर्ण केली माझी अपेक्षा आय लाईक दिस. तर वसू म्हणते ऐक ना मला की नाही तू हसवण्यासाठी फालतू जुळवाजुळव करू नकोस कळलं ना तुला. आणि असं या दोघांचं बोलणं चालू असतं इतक्यातच तिकडून मानिनी येते आणि ती घाम वगैरे पुसत येत असते. तर वसू तिला विचारते काय ग मानिनी कुठं होतीस तू? तुझ्या दोन्ही सुना सुद्धा घरात नाही आहेत उशिरा उठलीस का तू? तर मानिनी म्हणत असते हो मी करते करते. तर वसू म्हणते अगं लवकर काहीतरी नाश्त्यासाठी कर ना असं म्हणून ती परत मिथूनकडे आपला मोर्चा वळवते. आणि इकडे मानिनी तशीच मागे उभी असते आणि मिथूनचं सुद्धा तिच्याकडे लक्ष नसतं. आणि आता तिला थोडंसं गरगरू लागतं मानिनीला. आणि इतक्यातच तिकडून जीवा आणि नंदिनी येत असतात. आणि तेव्हा मानिनी डोक्याला थोडीशी हात लावते आणि तिला असं गोल गोल फिरत असतं. आणि जीवाचं आणि नंदिनीचं तिच्याकडे लक्ष जातं. आणि जीवाला नंदिनीला ते जाणवतं की मानिनीला काहीतरी होत आहे कारण त्याची गोल गोल डोक्याला हात लावून फिरत असते. आणि तेव्हाच आता जीवा आणि नंदिनी एकमेकांच्याकडे बघतात. आणि मित्रांनो मानिनी खाली कोसळणारच असते तर तेव्हा जीवा आणि नंदिनी दोघे सुद्धा आई आई असं म्हणून धावत सुटतात. आणि जीवा लगेचच जाऊन मानिनीला पकडतो इतक्यातच ती खाली कोसळणार असते तेव्हा. आणि म्हणतो आई आई अगं काय काय होते काय तुला एक सेकंड एक सेकंड असं म्हणून आता हे दोघे सुद्धा जागे होतात. आणि त्या कोड्यांमधून बाहेर येतात आणि मानिनी जवळ येतात. आणि हे सर्वजण मिळून आता मानिनीला बसवतात खुर्चीवरती. तर नंदिनी सुद्धा म्हणते आई काय झालं तुम्ही ठीक आहे ना? तर वसू आता मानिनीला पाणी देते लगेच. आणि तेव्हा मानिनी आता पाणी पिते. तर जीवा विचारतो ओके वाटते का आता तुला? तर वसू विचारते अगं काय ग चक्कर येण्यासारखं एवढं काय झालं तुला? बरं ते जाऊ दे तू एक काम कर हे कलिंगड खा तुला बरं वाटेल आता. तर मानिनी खात नसते आणि म्हणते नाही नाही ओके ओके आहे मी. तर वसू आता नंदिनीवरती ओरडते म्हणते अगं तू ग नंदिनी कुठं गेली होतीस हुंडा राहायला? अगं बघतेस ना तुमच्या सासूची काय अवस्था झाली आहे ते. दोघी जणी सुद्धा घरामध्ये नाही. तुमच्या लग्नामध्ये ना राबून राबून ही अवस्था झाली हिची. त्यावरून ना तो विक्रम तो टूरवरून आल्यानंतर ना लगेचच ऑर्डर सोडेल. मानिनी आज मटण कर. मानिनी उद्या पुरणपोळी कर. अगं काहीतरी जरा बघा तिच्याकडे. किती दमते ती बिचारी. तर नंदिनीला आता गिल्टी फील होऊ लागतं आणि ती म्हणते आई आई आय एम सो सॉरी. खरंच सॉरी मी जीवांसोबत ना वॉकला गेलेले होते. तर तेव्हा जीवा आता नंदिनीवरती थोडंसं ओरडतो तू कशाला सॉरी म्हणतेस? तुला माहिती होतं का आईला चक्कर येणार आहे ते? तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो नाही नाही खरंच पण माझं चुकलं. मी ना नाश्ता आधीच तयार करून ठेवायला पाहिजे होता. तर वसू म्हणत असते तेच तर सांगते ना मी. तर तेव्हा आता मिथून काका आतनं स्वयंपाकघरामधून बाहेर येतो आणि म्हणतो काय काय चाललंय काय तुमचं इथं माणसाला आली चक्कर आणि तुमचं चर्चासत्र कसलं सुरू आहे? आणि तो मानिनीसाठी लिंबू पाणी घेऊन येतो आणि म्हणतो ताई हे घ्या लिंबू पाणी घ्या. तर मानिनी आता लिंबू पाणी पित असताना नंदिनी विचारते काव्या पण घरी नाहीये का? तर वसू म्हणते अगं नाहीये ती घरामध्ये. तर इकडे आता यांचा सीन परत दाखवलेला आहे त्यांनी इकडे काव्याला सगळं पार्थने समजावून सांगितलेलं असतं. आणि ती म्हणत असते एकदा परत प्लीज एकदा रिपीट लास्टचं समजावून सांगा ना मला. तर पार्थ म्हणतो बरं ठीक आहे सांगतो असं म्हणून तो परत काव्याला सगळं काही समजावून सांगू लागतो की क्लच कुठला ब्रेक कुठला गिअर कसा शिफ्ट करायचा
रिअर मिररमध्ये कसं बघायचं, साईड मिररमध्ये कसं बघायचं, इंडिकेटर कसा द्यायचा, सगळं काही समजावून सांगत असतो. तर काव्या म्हणते आता सगळं काही ऐकल्यानंतर, "हां, हां, ठीक आहे, ठीक आहे. आता विचारा तुम्ही मला. आता माझी परीक्षा घ्या. तुम्ही काही पण विचारा, मी बरोबर सांगते." तर पार्थ म्हणतो, "ठीक आहे. आता मी जे नाव घेईन ना, ते सुरू करून दाखवायचं." आणि तो म्हणतो, "हेडलाईट." तर तेव्हा काव्या हेडलाईट चालू करून दाखवते. तर पार्थ म्हणतो, "आता वायपर." तर काव्या लगेचच वायपर सुरू करून दाखवते. तर पार्थ म्हणतो, "चला ठीक आहे. आता तुम्ही हे जे काही केलंत ना, ते खाली न बघता तुम्हाला करायचं आहे." तर काव्या म्हणते, "अहो म्हणजे काय?" तर पार्थ म्हणतो, "म्हणजे अहो अचानक पाऊस सुरू झाला आणि वायपर चालू करायची वेळ आली, तर मग काय तुम्ही खाली बघून करणार आहात का? नाही ना. डोळे रस्त्यावरती हवेत. आपल्या हाताला आणि मनाला डोळे पाहिजेत. चला सुरू करा." तर तेव्हा काव्या आता समोर रस्त्याकडे बघत असते, तर तेव्हा पार्थ म्हणतो, "हेडलाईट." तर तेव्हा काव्या आता हेडलाईट सुरू करते आणि हेडलाईट सुरू करायला जाते आणि वायपरच सुरू होतो. तर पार्थ म्हणतो, "अहो, मी तुम्हाला हेडलाईट बोललो होतो, तुम्ही वायपर कुठून सुरू केलात?" आणि त्यानंतर काव्या परत हेडलाईट लावते आणि पार्थ वायपर बंद करत असतो तोपर्यंत काव्या हॉर्न जोराची वाजवून टाकते. तर पार्थ म्हणतो, "अहो काव्या, काय काय करताय काय तुम्ही? हॉर्न कशासाठी वाजवताय?" आणि त्यानंतर हात बाजूला घ्यायला सांगतो आणि म्हणतो, "काम डाऊन, काम डाऊन, शांत व्हा, शांत व्हा." आणि म्हणतो, "गिअर टाका, फर्स्ट गिअर टाका बरं क्लच दाबून." तर काव्या म्हणते, "देशमुख बघा." तर पार्थ म्हणतो, "टाका, टाका, ओ टाका, पहिलं फर्स्ट गिअर टाका." आणि तेव्हा काव्याच्या बोटाने हळूच स्टेरिओ ऑन होतो आणि त्याच्यावरती गाणं लागतं, "माझ्या काळजाची तार कोणी छेडली." आणि तेव्हा काव्या तर डोक्याला हातच लावते आणि पार्थ तिच्याकडे बघत राहतो आणि ते गाणं ऐकून तो हसत असतो तिच्याकडे बघून. आणि त्या गाण्यात पुढं चालू असतं, "कशी नशिबाने थट्टा आज मांडली." आणि पार्थ तर अजून मोठ्याने हसू लागतो आणि त्यानंतर ते तसं करत असलेलं बघून काव्य त्याला फटक्यावरती फटके मारत असते. आणि त्यानंतर मित्रांनो आता इकडे घरामध्ये मानिनीला आता बरं वाटत असतं. ती एकदम नॉर्मल झालेली असते आणि तेव्हा जेव्हा आता तिला सगळं काही सांगतो म्हणजे त्याच्याबरोबर आणि नंदिनीबरोबर जे काही घडलेलं असतं, म्हणजे नंदिनीने जो काही गैरसमज करून घेतलेला असतो, ते सगळं काही तो आता मानिनीला सांगतो. आणि ते ऐकल्यानंतर मानिनी म्हणते, "असं कसं काय? असं कसं वाटलं नंदिनीला, की तिचं वजन वाढल्यानंतर तू तिला सोडून देशील?" तर जेव्हा म्हणतो, "अगं बघ तरी, मी तिला तेच म्हटलं, पण ती इतकी नर्व्हस झाली होती, ते पण का? तर कुठल्यातरी बाईच्या नवऱ्याने ती जाड झाली म्हणून तिला सोडून देण्याची धमकी दिली म्हणून." तर तेव्हा मानिनी म्हणते, "तरी मी तुम्हाला सांगत असते ना, की मस्करीत सुद्धा तिला चिडवत जाऊ नका. हे बघ कुठली गोष्ट कधी कुणाला जिव्हारी लागेल ना, सांगता येत नाही रे जीवा." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं आई, पण मी तिला कधी चिडवलं? उलट ना मी तिला खूप समजावलं. आणखीनही समजावण्याचा प्रयत्न केला. अगं जॉगिंगला सुद्धा मीच सोबत घेऊन गेलो ना." आणि असं हे दोघे बोलत असतात इतक्यातच नंदिनी तिथे येते आणि मानिनी म्हणते, "अहो आई, काय हे तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. हे घ्या बरं, हे तरी खा." असं म्हणून तिच्या हातामध्ये देते आणि म्हणते, "उपमा केलेला आहे. वसू आत्या आणि मिथून काका दोघांनी सुद्धा खाल्ला. खा बरं." आणि जीवाला म्हणत असते, "आणि तुम्ही काय इथं बसलात बरं? अंडी उकडून ठेवलीत तुमच्यासाठी, जा बरं." तर तेव्हा जेव्हा एक मस्तपैकीच्या हाताची घडी वगैरे घालून तिच्याकडेच बघत असतो आणि तिला विचारतो, "बरं तू काय खाणार आहेस?" तर नंदिनी म्हणते, मी खाईन ना नंतर." तर जेव्हा म्हणतो, "वाटलंच होतं मला, तू काहीच खाल्लेलं नसणार आहेस. मी एक काम करतो, मी ना मस्तपैकी मस्त फ्रेश असं कलिंगड ज्यूस बनवतो तुझ्यासाठी आणि अंडी आपण दोघांनी मिळून खाऊयात, ओके? मी आलोच." असं म्हणून तो आता तिथून निघून जातो आणि नंदिनी तिथेच थांबते आणि ती मानिनीसमोर बसते आता. आणि त्यानंतर ते कलिंगडचे पीसेस असतात ते चक्क ती मानिनीला स्वतःच्या हाताने भरवू लागते. म्हणते, "आई तुम्ही माझ्या हाताने खा." तर मानिनी आता तिला भरवत असताना नंदिनी म्हणते, "नाही, नाही आई प्लीज मला मला ना नको आहे." तर मानिनी म्हणते, "अगं एवढ्याशाने वजन वाढणार नाहीये तुझं. अगं फळ आहे हे, खा बरं गपचूप." तर नंदिनी आता खाते आणि विचारते काळजीपोटी, "आई बरं वाटतंय ना तुम्हाला आता?" तर मानिनी म्हणते, "हो गं." तर नंदिनी चक्क स्वतःची कानच पकडते आणि सॉरी, सॉरी असं म्हणत असते. "खरंच, खरंच मनापासून सॉरी." तर तेव्हा मानिनी तिचे हात खाली घेते. तर नंदिनी पुढे म्हणते, "मी ना जॉगिंगला निघतानाच जीवाना म्हणाले होते, मी सगळ्यांसाठी नाश्ता करून मग निघते. पण हे काय ऐकायलाच तयार नाहीत. मला म्हणाले आत्ता पहाटेचे 6 वाजलेत. आपण 7 पर्यंत येऊ सुद्धा. म्हणून मग मी तशीच निघाले. बरं बाहेर पडल्यावरती मग मला म्हणाले की स्कूटी नको काढायला. वॉक करायचं आहे ना, मग चालतच जाऊ. चालत चालत ग्राउंडपर्यंत पोचलो, त्यामध्ये वेळ गेला. मध्ये-मध्ये मी दमले म्हणून थोडासा ब्रेक घेतला." आणि असं ती सगळं बडबड, बडबड करत असते आणि मानिनी टक लावून तिच्याकडे बघत ऐकत असते. आणि नंदिनी पुढे म्हणते, "येताना मग शहाळेचं पाणी." मग हे असं सगळं काही करत-करत यायला ना फार वेळ गेला. "आई खरंच हं, सॉरी. मी काय ठरवलंय, मी सकाळी जाणारच नाहीये जॉगिंगला. जमलं तर ना संध्याकाळी वगैरे जाईन वॉकला." तर मानिनी आता अशी मान डोलवते आणि म्हणते, "जमलं तर?
जमेल तसं. हो ना? आणि तुला एक सांगू का, मी जेव्हा सून म्हणून या घरामध्ये आले ना, तेव्हा ना माझ्या सासूबाई पण खूप चांगल्या होत्या. पण त्या कायम दुसऱ्यांचा विचार करायच्या. म्हणजे आधी लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, हाच सगळा काही विचार. आणि त्यांच्या राज्यात मीही तसंच वागले. पण खरंच सांगू का, मी तेव्हाच ठरवलेलं होतं, की जेव्हा मला सून येईल ना, तेव्हा तिला मी सांगणार आहे, हे असं काहीच वागायचं नसतं. मी जसं माझ्या घरच्यांच्यासाठी माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा, माझी स्वप्न, माझा डान्स हे सगळं काही बाजूला ठेवलं ना, यातलं माझी सून काही मात्र करणार नाही. सुरुवातीला विक्रमने मला दिलं प्रोत्साहन, की तुला कर ना तुला काय हवंय ते. पण मग मुलं झाली, मग वसुताई, मंजूताई दोघीही या घरात आल्या. माझी मुलं, त्यांची मुलं, पसारा वाढत गेला. मग ना माझ्या सगळ्या गोष्टी मी बाजूलाच ठेवल्या. पण हे असं काहीच तू करू नकोस नंदिनी. आपण बायकांना फॅमिली आणि फिटनेसमध्ये ना फॅमिलीला महत्त्व देतो आणि फिटनेसला ना दुय्यम स्थान देतो. असं करून कसं चालेल सांग बरं? अगं आपण फिट असू तर फॅमिली हिट होणार. अगं हे कायम लक्षात ठेव. कळलं का तुला? अगं नंदिनी स्वतःकडे लक्ष दे. स्वतःचे सुद्धा लाड कर. त्यामध्ये काही सुद्धा चुकीचं नसतं. कशाला सारखं गिल्ट यायचंय? आणि जा बिनधास्त जॉगिंगला जा. कळलं का तुला? अगं मला काय रोज रोज चक्कर येणार नाहीये. आणि असं तिने म्हटल्यानंतर नंदिनी सुद्धा हसत असते आणि म्हणते, एक सांगू का आई, मला माहिती नाही की मी मागच्या जन्मी कोणतं पुण्य केलं होतं, पण खरंच मी खूप लकी आहे, मला तुमच्यासारखी सासू मिळाली आहे. आणि असंही बोलत असताना जेव्हा तिथं येतो आणि विचारतो, आणि मी? तर नंदिनी म्हणते, अच्छा तुम्ही? आई मला मिळालेले ना 50% डिस्काउंटची तुम्ही ऑफर आहे आणि तुम्ही ना माझ्यासाठी लकी कूपन आहात. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, असं आहे का? मग ठीक आहे, इसी बात पर एक कलिंगड ज्यूस हो जाए. आणि तिच्या हातात कलिंगड ज्यूसचा एक ग्लास देतो आणि मानिनीला सुद्धा म्हणतो, "हा घे दुसरा ग्लास तुझ्यासाठी." तर मानिनी म्हणते, "अरे पण मी कलिंगड खाते ना." तर जीवा म्हणतो, "ते राहू देत, हे सोपं जाईल तुला, ते मी खातो आणि इकडे." असं म्हणून ती डिश आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या या दोघीसुद्धा चीअर्स करतात. तर तेव्हा जेव्हा त्यामधला एक पीस उचलतो कलिंगडचा आणि 1-1 मिनिट म्हणून त्या पीसने या दोघींसोबत चीअर्स करतो आणि हे तिघेसुद्धा मस्त असं छान एन्जॉय करत असतात. आणि मानेने नंदिनीला म्हणत असते, "पी, पी, लवकर पी. काही होत नाही त्याने." तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या आता काव्याला सांगत असते, आग, पाणी आणि गाडी याच्याबरोबर ना खेळूच नये माणसाने. तर तेव्हा काव्या ते सगळं ऐकते आणि तिला थोडंसं टेन्शन आलेलं असतं. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी काव्या परत कार चालवायसाठी चाललेली असते. तर इतक्यातच काही शाळेची पोरं कारच्या आडवी येतात. तर तेव्हा काव्या कार बाजूला घेते आणि थांबते आणि त्यांना विचारते, "काय झालं? तो असं गाडीसमोर येऊन कोण उभं राहतं?" तर तेव्हा त्यामधला एक मुलगा सांगतो दुसऱ्याकडे हात करून, "याचा ना गुडघा फुटलाय." आणि विचारतो, "आम्हाला पुढच्या नाक्यापर्यंत सोडता का?" तर तेव्हा ती मुलं बसत असतात. तर तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो, "काव्या चालवता का तुम्ही गाडी?" तर त्यातला एकटा मुलगा म्हणतो, "नको, नको, नको. बायकांना सगळी कामं जमतात, पण गाडी चालवता येत नाही." तर त्या मुलाने असं म्हटल्यानंतर काव्य चांगलीच भडकते. म्हणते, "आता हीच बाई गाडी चालवणार आहे आणि तुम्ही सगळे बाप गाडीत बसायचं म्हणजे बसायचं आहे." असं म्हणून त्या सगळ्यांना दरडावून गाडीत बसवते आणि त्यानंतर गाडी चालू करते आणि स्टार्टर मारल्या-मारल्या पार्थ म्हणतो, "गणपती बाप्पा." आणि ती मुलं म्हणतात, "मोरया." आणि काव्य तर चिडलेलीच असते आणि चिडूनच ती मोरया वगैरे पार्थकडे बघत बोलत असते. आणि एकदम जोश-जोशमध्ये ती आता गाडी चालवायला सुरुवात करते मित्रांनो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.